तन मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवोत धरार्थावतारम कलांकांक तेजोद्धिका मोदि वक्त्रम फलानीशवादापनोदार दक्षम समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोधाय तु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस मिकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन चलो आओ जी पवन पधारो हरि कीर्तन जने आओ पवन कुमार जने आओ पवन कुमार कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन जने आओ पवन पडता जड भारी दासी आठवावा हरी मग तो होऊन देशीना आड घाली सुदर्शन नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने
मग तो होऊन देशी नाड घाली सुदर्शन विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु आद्यगुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा फार उत्कृष्ट असा अभंग आज कीर्तन रूपी चिंतनाकरिता निवडलेला आहे विठ्ठल बघा अभंग तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा आहे आणि सर्वांच्या परिचयाचा आहे बघा अभंग तुकोबारायांचा आहे आणि भक्तावरती संकट आलं की भक्ताने काय करायचं याचं उत्तर देणारा अभंग पण संकट मनाने येतं का लोक आणतात तर लोक आणतात मला सांगा माऊलींची झोळी काय मनाने फाटली का नाही तुकोबारायांचा गाथा काय मनाने पाण्यात गेला का नाही लोकांनी टाकला म्हणजे चांगल्या माणसालाच त्रास आहे जसं चंद्राला ढगातून जावं लागतं तसं माणसाला संकटातून जावं लागतं बघा संतांवर संकटे जीवावर संकटे देवावर संकटे पण मार्ग कसा काढायचा ते आजच्या अभंगात आहे विठ्ठल पडता जड भारी पडता म्हणजे आलं जड म्हणजे मोठा आणि भारी म्हणजे संकट पण काय करायचंय दासी आठवावा हरी दासाने सेवकाने वैष्णवनिष्ठाने नामवंताने आपल्या भगवंताचा धावा करायचा आणि भगवंत आपल्या भक्ताला संकटातून दूर करतो विठ्ठल बघा आणि चांगल्या माणसाला त्रास आहे बरं का कारण चांगलं जगा त्रास होणार आणि डुप्लिकेट जगा राम राम जगाची रीतच अशी आहे महाराज बघा कधी जुनी म्हातारी कोतारी गप्पा हाणत बसली की त्यांचा एक फेमस डायलॉग आहे माणसं आत्ता बिघडली पूर्वी माणसं लय भारी होती पण पूर्वी फिरवी काय नाही गप्पा कारण की पूर्वी सुद्धा माणसं अशीच होती आता पूर्वी जर माणसं चांगली असती तर तुकोबारांचा गाथा पाण्यामध्ये गेला असता का हो नाही माऊलींची झोळी फाटली असती का नाही स्वामी विवेकानंदांवर लोकांनी आक्षेप घेतला असता का नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरामध्ये राजकारण निर्माण झालं असतं का नाही सीता मातेला अग्निपरीक्षा द्यावी लागली असती का नाही भगवान श्रीकृष्णाला गवळ्याचं पोर म्हणून हिणवलं असतं का नाही माणसं पहिलेपासून अशीच आहेत पण तीच माणसं परत अन्न बदलून जन्माला येतात पण तुकोबाराय म्हणतात की जे माणसं हा त्रास सहन करतात ना ते साधुत्वाला प्राप्त होतात तू म्हणे तोची संत सोशी जगाचे आगाध किती संकट होऊ द्या पण घाबरायचं बघा संकटांना कधी घाबरायचं नसतं त्यांना सामोरे जायचं असतं नाराजमुळे व्हायचं नसतं आणि आपलं सामर्थ्य जगाला दाखवायचं असतं संकट काय येऊ द्या संकट बघा एक वेळचा प्रसंग आहे 5 पांडव जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ताटाच्या कडनं पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरत होते बरं का आता फिरविणाऱ्याला जगत करतात ताटाच्या कडनं पाणी का फिरवायचं याच्या मागं शास्त्र आहे उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म जेवण करणं म्हणजे यज्ञ आहे आणि जलदैवतेचा मान म्हणून ताटाच्या कडनं पाणी फिरवायचं पण काय आम्हाला असं तोच चुनी जातात मग आम्ही पण त्यांना तसंच सांगतो एक मला म्हणला जेवताना ताटाच्या कडनं पाणी का फिरवायचं मी म्हणलं मुंग्या आत येऊ नये म्हणून हे लोक कसे आहेत माहिती का ज्यांना काही कळत नाही ना तेच प्रश्न विचारायला पुढं एक मला म्हणला तुकोबारायला नाही विमानाला ते मग ते विमान कुठं होतं तुझ्या बाप्पाच्या रानात गरुडाला काय जागा लागते का मी अशीच एका कीर्तनाला गेले एक मला म्हणला ताई पंढरपुरामध्ये विठ्ठल पुढे आणि रुक्मिणी आईसाहेब मागं का आता आपण बरोबर दर्शन घेतलं असेल तर आईचं देवाचं ऑफिस वेगळे तो म्हणला विठ्ठल मागं का जाऊच दे ना म्हणला उत्तरच द्या मी म्हणलं तुझा एवढाच प्रश्न आहे ना तो म्हणला हो मी म्हणलं मला सांग तू आणि तुझी मंडळी मोटरसायकलवर बसल्यानंतर तुझी मंडळी कुठे बसतो तर म्हणजे हे मागेच असते मी म्हणलं आमचं तसंच आहे उलट आमची रुक्मिणी पंचनाथ जागा सोडून आताची रुक्मिणी आताची हे माणसं कसे आहेत माहिती का अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कैसे गोपाळ पावे हरी जास्ती बोलणाऱ्यांना देव भेटत नसतो तुकोबारांना एक जण म्हणला मला लोक हसते तुकोबारा म्हणले हसू दे की तुका म्हणे हास्य जन नाही कान ठाई परमार्थ कसा करायचा आपण आपल्या आनंदात करायचं समाजाकडे बघून परमार्थ होत नसतो तेजोनिया जन भक्ती करा आपण आपल्या आनंदात भक्ती करायची गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे पुढे आपुलिया छंदे
प्राणांचे उडे आपोलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. परमार्थ कसा करायचा? आपण आपल्या आनंदात करायचा. मग ताटाच्या कडेनं पाणी फिरवलं 5 पांडवांनी. हिता आपला विषय चालू आहे बरं का. 5 पांडवांनी ताटाच्या कडेनं पाणी फिरवलं, घास मोडला, तोंडापर्यंत नेला. तेवढ्या द्रौपदी आई साहेबांनी म्हणल्या, मालक थांबा. धर्मराज म्हणले, काय झालं? म्हणले, जोपर्यंत माझा भाऊ पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची. आता द्रौपदी मातेचा भाऊ कोण? साक्षात भगवान श्रीकृष्ण. आणि ताटावर बसल्यावर देवाला आणणं एवढं सोपं आहे का? मला माझा भाऊ जोपर्यंत पंक्तीला जेवायला येत नाही तोपर्यंत जेवायला सुरुवात करायची नाही. धर्मराज म्हणले, असा उलटा हट्ट चालत नसतो. द्रौपदी माता म्हणल्या, माझं माझ्या भावावर प्रेम आहे, माझा भाऊ पंक्तीला जेवायला आलाच पाहिजे. कारण की महिला मंडळींचं फार प्रेम असतं बघा. कधीतरी संसार करत असताना तेलातले पैसे काढतात, मिठातले पैसे काढतात, जिऱ्यातले काढतात, हळदीतले काढतात, नवऱ्यातल्या खिशातले काढतात, माहेराला जातात, माहेराला जाऊन साडी घेतात आणि अख्ख्या गावाला दाखवतात माझ्या भावानं घेतली. आणि मग नवऱ्याकडे यायचं, नवऱ्याला दाखवायची माझ्या भावानं घेतली. तो पण म्हणतो छान आहे, अरे तुझाच माल आहे, अरे खिशात हात घालून बघ जा ना कधी पैसे कुठं जातात ते. हे भावा बहिणीचं प्रेम आहे महाराज. अहो या भावा बहिणीचं प्रेम माझ्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवलं. भावाला राग आला आणि ताटीचा दरवाजा लावला. बहीण पुढे आली आणि म्हणली, दादा योगी यांचे मायबाप महाविष्णूचा अवतार तुमच्या कर्तृत्वाला आणि तुमच्या नेतृत्वाला असं कुठल्यार्थ शोभत नाही. बहिणीवर जर खरं प्रेम असेल ना तर ताटीचा दरवाजा उघडून बाहेर या. हे भावा बहिणीचं प्रेम आहे. ही भाऊबीज, ही वैचारिक क्रांती घडण्यासाठी हा धर्म मंडप आहे. म्हणून प्रत्येक बहिणीने घरी गेल्यानंतर आपल्या भावाला सांगायचं, दादा तूच आहे जगाला आनंद देणारा नंदाचा नंदन. आयुष्यामध्ये कधीच कुणाला फसवणुकीचं लावू नको चंदन. डोळ्याला कोणतीही स्त्री दिसली ना तिला बहीण म्हणून कर वंदन. आणि हेच भावासाठी बहिणीचं खरं रक्षाबंधन. खरं रक्षाबंधन. अहो प्रेम टिकवा. आता भावा बहिणीचं प्रेम राहिलं नाही. जमिनीला मार्केट आलं तेव्हापासून. समृद्धीवाल्याला जाऊन विचारा बहिणीने कसं अडकवलं होतं ते. पण काही असो, पैसा हा गौण विषय आहे, पण भावा बहिणीचं प्रेम टिकलं पाहिजे. तसंच माझ्या द्रौपदी मातेचं भावावर प्रेम. म्हणल्या, माझा भाऊ पंक्तीला जेवायला आलाच पाहिजे. धर्मराज म्हणले, असा उलटा हट्ट चालत नसतो. म्हणले, तू काय सांगा पाहिजे होतं? म्हणले, एवढ्या अर्जंट मध्ये देवाला बोलवता येत नसतं. धर्मराज शेजारी लगेच अर्जुन बसला होता. अर्जुनाला म्हणला, तुझी गाडी चालवतो ना तो? कारण की अर्जुनाचा रथी होय हा स्वरथी सारथी. किंवा ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. तुझी गाडी चालवतो ना तो? लाव म्हणले त्याला फोन. म्हणले, देवाचा फोन गौरी क्षेत्राच्या बाहेर. मग लगेच अर्जुना शेजारी नकुलन सहदेव म्हणले, तुम्ही? ते म्हणले, हे तुमच्यासारख्याला ज्यांना आमची काय कथा आहे. 4 जण पॅक झाले. 5 पठ्ठ्या कोपऱ्यात बसला होता. त्याचं नाव होतं भीमदादा. त्याला भीमदादा म्हणायला लागत होतं बरं का. भीम म्हणले ते झपकीत होते. भीमदादा म्हणजे तुम्ही? कारण भीमदादा तेवढी पावर होती. केवढी पावर होती? त्यांनी जर हत्तीच्या शेपटीला धरलं, हत्ती गर गर फिरून जर वर फेकला ना, हत्ती खाली येत नव्हता. हत्ती कुठे जायचा? सध्या आपण जिथे सॅटेलाइट सोडतो ना उपग्रह अवकाशात, हत्ती तिथे जायचा. हत्ती एवढी पावर होती भीमामध्ये. आणि ती पावर का होती? तर भीमदादाचं आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नव्हतं. आताच्या भीमाला चालते का आईच्या हातचं? एकतर जेवायला बसताना आईवरच रागवला. म्हणलं, आई आज इतकी पातळ भाजी, महिन्याला 10,000चा किराणा आणतो, तुझ्या हाताला चव नाही, आज त्याच्यानंतर तू स्वयंपाक बनवायचा नाही. लगेच मग आई म्हणली, बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच आईनं केली, तुझ्याच बायकोनं केली. तू म्हणजे असं आहे वय. आणि मग पातळ पण टेस्ट छान आहे. अरे एवढा फरक कशा ताकदीतील भीमाला. आपल्या धर्मात 3 देवता वजनदार, भीम, हनुमंतराय आणि गणपती बाप्पा. हनुमंतरायांची काय पावर होती? दुसऱ्याच्या गावामध्ये गेल्यावर आपण गप बसू नको रे बाबा, झपकीत आहे. पण तो पठ्ठा असा निघला, दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊन तिथली लंका जळली. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची जळी, दाढी जाळली, मिशा जाळली आणि गाव सुद्धा जाळलं. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. हनुमंतरायांमध्ये एवढी ताकद का होती? तर हनुमंतराय अंजनी मातेचं दूध पिले होते. आणि अंजनी मातेच्या दुधाची पावर, अंजनी मातेचा दुधाचा थेंब जरी दगडावर पडला तर धड दिशा असा दगड फुटायचा. एवढी पावर होती अंजनी मातेच्या दुधामध्ये. आणि ते वज्रशील दूध हनुमंतराय प्यायले होते. म्हणून शरीर वज्रा आईसे, कवळी ब्रह्मांड जो पुचे. बघा अहो, आईचं दूध आता राहिलं का? आईचं दूध आता बाटली, जन्मल्यापासून बाटली ते शेवटपर्यंत बाटली. आणि एकदा ते मधल्या बाटलीच्या नादी लागले, ते कोणाला बाप्पाला ऐकत नाही. 2 म्हातारे पारावर गप्पा हानीत बसले. एक म्हणला, होय रे दारू खोकला जातो का? दुसरा म्हणला, अरे कस काय नाही जाणार, माझी बायको गेली, घर गेलं, दार गेली, तुझा खोकला काय? अहो दारू पिऊ नका, चांगलं खा, चांगलं प्या, एवढाच उपदेशात धर्म मंडपातून माझा घेऊन जा. खरं म्हणलं ना,
आपल्यात बदल होतो बरं का, पण कुठपर्यंत? या धर्म मंडपात तोपर्यंत. खरंच नकोच व्यसन करणं वाईटच आहे. पण जे मंडपाच्या बाहेर गेलो आपण, कीर्तन संपलन मंडपाच्या बाहेर गेलं की कार्डाच बू आणि तंबाखू मग चोळते. मग म्हणते आचलेच बारीक पिल्लू होतं रे, लय निवडून निवडून आणलेत महाराज लोक, लय झपकीत होतं कीर्तन. पण दुसरं म्हणते अरे त्यांनीच तर सांगितलं व्यसन करू नये म्हणून. मग ते सांगतच असते, त्यांचं कुठं ऐकायचं असते. आणि मग आपण जरी नीट वागलं मग ते तरी कुणाला सांगते नीट वागा. अरे नका करू नाश नका करू नाश आयुष्याचा. मागचं सोडा, पण इथून पुढं काय? दारू पिऊ नका. एका ठिकाणी कबीर महाराज सुद्धा सांगतात दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुम हो जाती है. गांजा दारू गांजा मत पिओ यारो अक्कल हो जाती है. दारू गांजा अक्कल हो जाती है. निखिल महाराजांसाठी एक जोरदार टाळ्या. बघा आपल्याच खिशातले पैसे जाऊन आपल्या सोन्यात माणसाचा यात काय फायदा आहे? म्हणून दारू पिऊ नका, चांगलं खा चांगलं प्या. बघा मौलिक दनब्बऱ्या सुद्धा सांगतात मद्यपांगीचे वस्त्र लेपा हातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे. पिणाऱ्यांच्या अंगावर वस्त्र असून नसल्यासारखे बैलावर गाथा ठेवून काय फायदा? आणि चित्रातील तलवार संकटात कमी थोडी नाही येते. म्हणून तुका म्हणणे मद्यपानाची आवडी न रुचे गोडी अनिकाची, त्याला अनिक रसाची गोडी नसते. म्हणून आपल्या तरुणपणाचा उपयोग आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी करा. विठ्ठल म्हणून दारू गांजा पिऊ नका. भीमदादा वजनदार इथं आपला विषय चालला होता. बरं इथून आपण इथपर्यंत आलतो. भीमदादा वजनदार कसे? जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे होते. मावळे कसे होते? वाघांसोबत कुस्ती खेळायचे, हांडा हांडा रस गिळायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन मिळायचे. असे होते मावळे शिवाजी महाराजांचे. त्यांच्या आपल्या त्या मनगट आहेत ना, मनगट तितके त्यांच्या मिशा होत्या. मग त्यांचे मनगट केवढे असतील विचार करा. तसेच भीमदादा सुद्धा वजनदार. मग भीमदादाला म्हणले तुम्ही आणता का? म्हणजे लगेच. म्हणले वेळ 2 मिनिटात म्हणले. निघले. मग आले बाहेर आली, 9 खंडाची गदा उचलली, गर 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 गदा फिरवली आणि वर आकाशात फेकली आणि गदेला शपथ घातली तुला मालक आहे म्हणून इकडं तिकडं पडायचं नाही. सरळ डोक्याच्या रेषेत फेकले, डोक्याच्या रेषेतच खाली पडायचं आणि मग खाली पडायचं.
मग तेवढ्यात आता संकटच आहे ना, गदा डोक्यात पडणार, 9 खंड्याची गदा डोक्यात पडणार. मग काय, हरीचा धावा केला. म्हणले देवा आता जर तू आला नाही तर माझं भक्त पण संपलं आणि तुझं देव पण संपलं. देवा जेवण करत असतील तर हात धुवायला इथे, धोतर घालत असतील तर इथे काष्टा घालायला इथे. आणि देव नेमका तेव्हा धोतरच घालीत होता. आणि देवाला लिंक पोचली, गदा खाली यायला लागली. देवाला वाटलं धोतराच्या जर नादी लागलो तर गदा डोक्यात पडणार, गदा डोक्यात पडणार पुढे महाभारत घडवायचं होतं देवाला. देव तसाच आला लुंगीवर आणि गदा झेलली आणि देवाला धाप लागली. देव म्हणला अरे तू एवढा फिडा झाला की काय, आणि गदा जर डोक्यात पडली असती तर. मग भीम म्हणला मी काय एवढा येड्डा आहे काय, आधी मतदान केलंय म्हणूनच तर म्हणतो रोड डांबरी झाला पाहिजे, रोड डांबरी झाला पाहिजे. मग भीम आता भगवान परमात्मा आले आणि मग आल्यानंतर भीम दादा म्हणले चला तुमच्या बहिणीने तुम्हाला जेवायला बोलवले. बहिणीकडे नेलं, देव जेवायला बसले. तेव्हा भीम म्हणला या अर्जुना शेजारी बसा, अर्जुना शेजारी. हा माझ्यावर लय जळीत होता. मग अर्जुन म्हणला होय भीम दादा तुम्ही देवाला कसं काय आणलं. भीम दादा म्हणले मला नको विचारू, जा पुणे जिल्ह्यात देहू नावाचं गाव आहे, देहू नावाच्या गावामध्ये तुकोबाराय नावाचे महात्मे त्यांना जाऊन विचार. अभंगाचं प्रथम चरण. पडता झाड भारी, टाळ्या वाजवा. आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे सुद्धा वजनदार. टव करूनच काय सांगायला तुम्ही, असं हसून खेळून झालं पाहिजे. बघा पडता जड भारी, आता पडता जड भारी दासी आठवावा हरी. आता संकट आल्यावरती हरीचा धावा करायचा म्हणल्यावर पाणी तहान लागल्यावर वीर खोदाची मग पाणी प्यायचं असं झालं ना ते. पण संतांची भाषा ही कोड्यातली भाषा. बघा नामस्मरण कीर्तने सतत चालू राहू द्यायचंय, पण आपल्यावर संकट आलं की हरीचा धावा करायचा आणि भगवंत आपल्या भक्ताला संकटातून दूर करतो. बघा एकदाच आपल्या धरणामध्ये फार पाणी साठवून ठेवायचं,
आपला एक दरवाजा उघडायचा. बघा संकट कुणावर नाही हो, संकट सर्वांवर आहे. संकट जनाबाईवरती सुद्धा आलं. जनाबाईवरती चोरीचा आला, पण जनाबाई म्हणल्या देवा मी नाही चोर, तूच चोर. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. काय ताकद असेल महाराज जनाबाई मध्ये देवाला चोर म्हणण्याची, म्हणून आपली ताकद आहे बरं का महिला मंडळ ती. महिला सुद्धा कुठं कमी होतो, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. महिला कोणत्या क्षेत्रात कमी आहेत मला सांगा. बघा गायक महिला आहेत, वादक महिला आहेत, कीर्तनकार महिला, डॉक्टर महिला आहेत, इंजिनियर महिला आहेत, सर्व काही महिला आहेत. आज सगळ्यात टॉपला म्हणलं तर या जगामध्ये महिला आहेत. तरी सुद्धा चूल आणि मूल हे स्त्रीचं भविष्य समजलं जातं आपल्या देशामध्ये. अहो चूल आणि मूल, मुलीला काचाचं भांडं समजलं जातं. जेव्हा ती मुलगी गर्भामध्ये असते ना तेव्हा ती तिच्या आईला म्हणते. जेव्हा सर्व नातेवाईकांना कळतं की गर्भामध्ये मुलगी आहे तर सर्व नाकडोळे मोडायला लागतात. आणि मग ती मुलगी म्हणते आई अगं आई असं माझं काय पाप झालं ग, मला तुम्ही जन्माला येऊ देत नाही. 9 महिने 9 दिवसांनी मला हे जग बघण्याची घाई झाली आणि तुम्ही मला जन्माला येऊ देत नाही. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्याबाई मनती विजवू आई. वंशाच्या दिव्याबाई नको मनती विजवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून राग मोडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई. वंशाच्या दिव्याबाई नको मनती विजवू आई. वंशाच्या दिव्याबाई नको मनती विजवू की मुलगी गर्भामधून आवाज देते आई अगं असं माझं काय पाप झालं की तुम्ही सर्व मला जन्माला येऊ देत नाही. अगं परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून तुझ्यासारखी आई परमेश्वराने प्रत्येकाला दिली. मग सांग ना ग आई मला जन्माला काय येऊ देत नाहीत. अहो बाबा सांगा ना मला जन्माला काय येऊ देत नाही. कारण की असं म्हणतात ना बाबा की बापाचं प्रेम मुलापेक्षा जास्त त्याच्या लेकीवर असतं. कारण की कुत्रे कितीही असू द्या वाघ त्यांना पडतो ना, मग मुलींचा जर मान केला ना तर आमचा बाप त्यांना जिवंत काढतो. मग सांगा ना बाबा मला जन्माला काय येऊ देत नाहीत. मला जन्माला येऊ द्या. अहो येऊ द्या त्या मुलीला जन्माला. अहो मुलीला जगू द्या मुलांच्या समान. वाचवा मुलीचा प्राण. अहो मुलगीच ठेवते आई बाबाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्याच पोटी येतील भगवान परमात्मा. म्हणून त्या मुलीला जन्माला येऊ द्या. सध्या कुठं मुली येतो आणि हा संप्रदाय जो आहे ना आपला वारकरी संप्रदाय तो सुद्धा मुलींमुळेच टिकून, आपल्या महिलांमुळेच टिकून आहे. सध्या इथं उभं कोण आहे आपल्या महिलाच आहेत.
जास्ती आता पब्लिक कुणाची आहे आपली? आपल्या महिलाच आहेत. सगळ्यात टॉपला सुद्धा जर कोण असेल तर महिला. म्हणून मग जनाबाईवरती सुद्धा संकट आलं आणि मग जनाबाई म्हणल्या देवा मी नाही चोर तूच चोर. असं म्हणल्यानंतर मग आता सुळावर द्यायची वेळ आली. मग तेव्हा जनाबाई घाबरल्या नाही, कारण आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. काय केलं? सुळावर द्यायचं होतं त्यावेळेस भगवंताचं चिंतन केलं आणि सुळाचं पाणी झालं. म्हणजे भगवंत आपल्या भक्तासाठी काय मागे पुढे उभा असतो. मागे पुढे उभा राहे सांभाळिता या घात निवारा या भगवंत आपल्या भक्तासाठी काय सज्ज असतो. मग काय लोकांनी प्रश्न केला, फक्त मागण पुढे उभा असल्यावर मग संकट जर वरून आलं तर मग त्याला सुद्धा प्रमाणे हरीची या दासा हरी दाही दिशा. दाही दिशांना काय भगवान परमात्माचा हे विठ्ठल. भगवान परमात्मा आहे आणि निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. भगवंत आपल्या भक्ताला साकड पडू देत नाही, शीण होऊ देत नाही. बघा एक वेळचा प्रसंग आहे, अर्जुन आणि हनुमंतराय दोघं भेटले, पण अर्जुनाला फार अहंकार झाला होता आणि अहंकार आणि भगवंताला हा अहंकार अजिबात जमत नाही. तिळ मात्र जरी होया अभिमान मेरू तू समान भार देवा. देवाला अहंकार अजिबात चलत नाही. तुकोबराय म्हणतात ज्याच्या अंगात नम्रता आहे, म्हणून तर तुकोबराय म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखर रे चरवा. लहान मुंगी किती लहान असते आपल्या नखा एवढी, पण हत्तीच्या जर कानात गेली तर हत्तीला गडाबडा लोळवते, एवढी ताकद असते त्या मुंगीमध्ये. बघा असं 4-5 मुंग्या गप्पा मारत बसल्या आणि मग त्यातली एक मुंगी म्हणली मी दिल्लीला जाणार. दुसऱ्या मुंगीला धड दिशा अशी कानाखाली झाली तिच्या. म्हणजे मूर्खा आतरून बघून पाया पसरव म्हणली, आपण हाय केवढे, आपण दिसतो केवढे, दिल्लीला जायचे स्वप्न बघती म्हणले, अर्ध्या रस्त्यातच कोणाच्या पायाखाली गेली तर मरून जाशील म्हणली. ती म्हणली मी दिल्लीला गेल्याशिवाय राहणारच नाही, तू माझ्या गालात हाणलीस ना दिल्लीलाच जाऊन दाखवणार म्हणली तुला. मी दिल्लीला जायचं ठरवलं आणि मग तिने काय केलं, वाशिम मधला एक माणूस दिल्लीला जात होता, जाऊन बसली त्याच्या खिशामध्ये नॉनस्टॉप दिल्ली गाठली तिनं. दिल्लीला गेली आणि मग दिल्लीला गेल्यानंतर वाशिम मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल गेला. म्हणली हे बघ संसद भवन आता इथं मोदी सरकार येणार आहेत म्हणली, तुला लाईव्ह भाषण ऐकवती म्हणली. लाईव्ह माझ्या गालात हाणली होतीस ना म्हणली, तू थांब म्हणली, तू लाईव्ह भाषण ऐकवती म्हणली तुला. मग वाशिम मधली मुंगी म्हणली आणि होय ग, आणि मग तू दिल्लीला कशी गेली ग? ती म्हणली पहिलं मी लहान झाले आणि दुसरं म्हणजे मी हात मोठ्याचा धरला, हात मोठ्याचा धरला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे नम्रता पाहिजे, म्हणजे मुंगीच्या अंगात नम्रता होती म्हणून तिने काय दिल्ली घातली. पण अर्जुनाला अहंकार झाला आणि देवाला अहंकार अजिबात सहन होत नाही. अर्जुन म्हणला काय हनुमंतराय दगडावर राम नाव लिहिलं, मग ते दगड समुद्रात टाकले, ते तरले, मग तुम्ही लंका गाठली. या पठ्ठ्याला बोलवा पाहिजे होतं म्हणले, एका बाणातच सेतू तयार केला असता. मग तेवढ्यात हनुमंतराय म्हणले पहिलं म्हणजे तुला बोलवायला तू झाला होता का? कारण की रामायण किती अवतारामध्ये झालं 7व्या आणि हा कधी झाला 8व्या अवतारामध्ये. म्हणजे तुला बोलवायला तू काय झाला होता का? आणि दुसरं म्हणजे पुलावून चालणारी काय लाह्या खाणारी होती का? राम नावाचा जय जयकार करणारी ती पुलावून जाणारी. अशा तू जर पूल बनवला असता तर अर्ध्यामध्येच पूल तुटला असता म्हणले. अर्जुन म्हणला मी बनवलेला पूल तुटला असता, मी मला करतो तू? हनुमंतराय म्हणले हो फुटला असता म्हणले पूल. म्हणले मी आता पूल बनवतो. हनुमंतराय म्हणले मी लगच तोडतो. मग काय अर्जुनाने एका बाणातच पूल तयार केला. पण पूल तयार केला मग हनुमंतराय म्हणले पण पूल जर मी मोडला तर काय होणार? अर्जुन म्हणला मी जीव देणार. आणि मग पूल जर नाही मोडला तर
हनुमंतराय म्हणले मी तुझ्या ध्वजावरती राहणार तुझ्या रथाच्या. लागली शर्यत लागली, पूल बांधला. पण हनुमंतरायच्या कशाला नादी लागावं यानं, कारण की ते काय कमी हुशार का. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए, एक बार तो हाथ उठा लो मेरे हनुमान के लिए. नादी कशाला लागायचा अर्जुनानं हनुमंतरायाच्या. बनला पूल. हनुमंतराय म्हणले मी तोडूनच दाखवतो. मग काय जय श्रीराम म्हणून हवेत उड्डाण केलं. धड दिशी पुलावर उडी मारली. बुगाच झाला पुलाचा. अर्जुन म्हणला आता काय खरं नाही रे बाबा, घालीन लोटांगण वंदीनं चरलं. बुगाच तुकडे नाही म्हणले, बुगाच करून टाकला. गेलो रे म्हणलं आता मेलो. अर्जुनानं चिता रचली आणि उडी मारणार तेवढ्यात भगवान परमात्म्याला त्याचा हात धरला. भगवान म्हणले अरे हा देह आपल्याला काय फुकट भेटला का म्हणले. एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा, आणि आत्महत्या करणं एवढं पाप कशामध्ये नाही म्हणले. आणि तू जीव द्यायला. अर्जुन म्हणला गप्पा तुम्ही, आमचा ठरलंय म्हणले जीव द्यायचा. म्हणले कस काय म्हणले पूल जर मोडला तर मी जीव देणार होतो, आणि पूल जर नसल मोडला तर हा माझ्या ध्वजावरती राहिला असता. देवाला चिंता पडली. देवाला पुढे महाभारत करायचं होतं ना, अर्जुनच मेन होता महाभारतात. देव म्हणला आता अर्जुन जर गेला तर काय होणार. देवानं आता देव तो चतुर तो शिरोमणी एवढा हुशार देव. देव म्हणला तुमच्या दोघात ठरलं, पण साक्षीदार कोण होतं. कारण साक्षीदार पाहिजे ना. साक्षीदार कोण होतं. अर्जुन म्हणला अर साक्षीदार तर कोणीच नव्हतं. देव म्हणला आता मी साक्षीदार. बांधा अर्जुना पूल. आणि हनुमंतराय मोडा पूल. हनुमंतरायला वाटलं काय बाबा जन्मलो तेव्हापासून नुसत्या उड्याच मारायच्या. रामायणात सुद्धा काय झालं, बिभीषणाला लंका मिळालेली, आम्हाला त्याची सीता मिळाली, मध्ये त्यांची शेपटी जळाली. म्हणलं माझं काय याच्यात, उड्याच मारायच्यात नुसत्या. मग परत एका बाणातच अर्जुनानं पूल तयार केला. हनुमंतरायांनी परत जय श्रीराम म्हणून उड्डाण केलं. उडी मारली. पूल तर तुटलाच नाही. परत हनुमंतराय वर गेले. म्हणले काय स्प्रिंग ब्रिंग लावली खालून. पण देवाकडे बघितलं आणि देवानं डोळे चमकवले. म्हणले या बाबानं काहीतरी केलं. मग तेव्हापासून अर्जुनाच्या ध्वजावरती हनुमंतराय आहेत. म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिवंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेसी. भगवंत आपल्या भक्ताला शीन होऊ देत नाही. आपल्या भक्ताला शीन होऊ देत नाही. अभंगाचं दुसरं चरण. मग तो होऊन देशीला, मग तो
आड घाली सुदर्शन. अहो भगवंत आपल्या भक्तासाठी काय भगवंताला क्षीण होऊ देत नाही, पण भक्ताची काय जबाबदारी आहे. अहो भगवंताचं प्रेम जिंका चिंता करायची गरज पडणार नाही. अभंगाचं 3रं चरण. आपण भजन करू. आपली पार्टी घ्या की हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. हरे का नाम विठ्ठल पांडुरंग. फुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. फुलेले हरे का नाम विठ्ठल पांडुरंग. पांडुरंगा 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 टाळी वाजवली एकदा. हा दोन
वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जायला असं कधी वागू नका. म्हणून कष्ट करा. आपल्या बाराखडीची सुरुवातच काय आहे? क. कष्ट करा म्हणून क. कष्ट करून खा म्हणून ख. कष्ट करून खा पण गर्व येऊ देऊ नका म्हणून ग. आणि गर्व आलेला प्रत्येक माणूस घसरणारच म्हणून घ. आणि आयुष्यामध्ये कधी कुणाचा चमचा होऊ नका. चमचा लय वाईट असतो बरं का. ज्या चक्रावर होतो त्यांनाच मोकळा करून निघून जातो म्हणून च. आणि जो